तर आजचा आपला टॉपिक काय, लिंग परामर्श. याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, अनुमान बघितलं. म्हणजे काय, अनुमानाचे प्रकार बघितले. त्याचं अनुमान म्हणजे काय, अनुमितीकरणम अनुमानम. अनुमितीचे जे साधन आहे किंवा हे जे अनुमिती आहे ह्याला उपलब्ध करून किंवा ह्याचे ज्ञान करून देणाऱ्या साधनाला आपण काय म्हणतो, अनुमान म्हणतो. हे बघितलं. नंतर काय बघितलं आपण, अनुमानाचे प्रकार बघितले. मग चारित्र्यानुसार बघितलं, तर्कसंग्रहानुसार, पुन्हा आपल्या काय न्यायवैशेषिकनुसार बघितलं. पुन्हा काय व्यक्तिभेदाने देखील आपण काय बघितले, अनुमानाचे प्रकार बघितले. नंतर शेवटी आपण काय बघितलं होतं, तर्कसंग्रहानुसार बघितलं. त्यानंतर काय आपण स्वार्थानुमान आणि परार्थानुमान बघितलं. मग स्वार्थानुमान काय होतं, स्वतःला झालेले अनुमान. काय म्हणले, स्वार्थानुमान. स्वार्थानुमान म्हणजे काय, तर स्वतःला झालेले अनुमान. ह्याला आपण काय म्हणतो, स्वार्थानुमिती म्हणतो. आणि परार्थानुमिती म्हणजे काय, जे की दुसऱ्याला आपण स्वतःला झालेले ज्ञान दुसऱ्याला सांगणे, ह्याला आपण काय म्हणतो, परार्थानुमान म्हणतो. त्यासाठी आपल्याला काय पंचावी वाक्याची गरज पडली होती. कोणकोणते पंचावी वाक्ये, प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय आणि निगमन. ह्या 5 वाक्याची आपल्याला काय पंचावी वाक्याची आवश्यकता पडली होती. कशासाठी, परार्थानुमान सिद्ध करण्यासाठी. ओके, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आता आपल्याला आज काय बघायचे, लिंग परामर्श. ओके, लिंग परामर्श म्हणजे काय म्हणले त्यांनी ही की काय म्हणले, लिंग परामर्शामध्ये काय म्हणले, स्वार्थानुमिती परार्थानुमिती लिंग परामर्श एव करणम तस्मात लिंग परामर्श अनुमानम तर्कसंग्रह. काय म्हणते, स्वार्थानुमिती आणि परार्थानुमिती ह्या लिंगाचे ज्ञान करून देणाऱ्या साधनाला आपण काय म्हणतोय, परार्थानुमान लिंग परामर्श असे म्हणतो. म्हणजे काय, स्वार्थानुमिती म्हणजे स्वतःला झालेले ज्ञान किंवा स्वतःला झालेले अनुमान. आणि परार्थानुमान म्हणजे काय, दुसऱ्याला सांगितलेले ज्ञान म्हणजे स्वतःला झालेले अनुमान दुसऱ्याला समजावून सांगणे म्हणजे काय, परार्थानुमान. ह्याचे जे परामर्शजन्य ज्ञान, ओके, ह्याचे जे परामर्शजन्य ज्ञान हे की उपलब्ध करून देते किंवा याच्याद्वारे आपल्याला समजते, त्याला आपण काय म्हणतोय, लिंग परामर्श असे म्हणलेलं आहे. ओके, पुढचे काय म्हणले, स्वार्थानुमिती व परार्थानुमिती ह्या दोघांच्या असाधारण कारणाच्या करणाला लिंग परामर्श असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे, करण म्हणजे काय, तर साधन. ओके, ह्या दोघांचे जे ज्ञान करून देणारे साधन आहे त्या साधनाला आपण काय म्हणतोय, लिंग परामर्श असे म्हणतो. आता लिंग परामर्श किती, एकूण 3 प्रकार सांगितले. तर कोणकोणते, केवळ अन्वयी, केवळ व्यतिरिकी, पुढे काय म्हणले, आणि अन्वय व्यतिरिकी. हे 3 प्रकार बघितले आहेत आपण. आता एक एक प्रकार आपण डिटेलमध्ये बघूया. पहिला प्रकार काय सांगते, केवळ अन्वयी. नावातच आहे, काय म्हणले, केवळ अन्वयी. केवळ म्हणजे काय, फक्त. अन्वयी म्हणजे काय, आपण व्याप्तीमध्ये बघितली होती. कोणती व्याप्ती, अन्वयी व्याप्ती. अन्वयी व्याप्ती म्हणजे काय होतं, साध्य आणि पक्षाचा सकारात्मक संबंध किंवा जेथे हेतू आणि साध्याचा सकारात्मक संबंध म्हणजे काय, अन्वय व्याप्ती. किंवा जिथे हेतू आणि साध्य कसे असतात म्हणले, ही निश्चितपणे असतात. म्हणजे हेतूही असतो आणि साध्यही असते, असे जिथे निश्चितपणे घडते त्याला आपण काय म्हणतो, अन्वय व्याप्ती म्हणलेलं होतं. आता आपण काय बघायला, केवळ अन्वयी लिंग परामर्श. आता केवळ अन्वयी लिंग परामर्श, केवळ अन्वयी मध्ये काय म्हणले त्यांनी ही, की ज्या लिंगात, लिंग म्हणजे काय म्हणले, तर हेतू म्हणले बरं का. लिंग म्हणजे हेतू आणि लिंगी म्हणजे काय, तर साध्य. लिहून ठेवतो, लिंगी म्हणजे काय, तर साध्य, आणि लिंग म्हणजे काय, तर हेतू. लिंग म्हणजे हेतू, लिंगी म्हणजे काय, साध्य. काय म्हणले, ज्या लिंगात किंवा हेतूत केवळ अन्वय व्याप्ती असते, काय म्हणले, केवळ अन्वय व्याप्ती आहे, त्याला आपण काय म्हणतो म्हणले, ही केवळ अन्वयी असे म्हणतो म्हणले. ही त्याला आपण काय म्हणतो, केवळ अन्वयी म्हणतो. ही म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय फक्त आपलं हे आहे, म्हणजे काय म्हणले, केवळ अन्वयी व्याप्ती असते. म्हणजे कसं, हेतू आणि साध्याचा काय असतो, केवळ सकारात्मक संबंध असतो. म्हणजे हेतू आणि साध्याचा नकारात्मक संबंध आहे का, नाही. फक्त कोणता संबंध आहे म्हणले, सकारात्मक संबंध आहे म्हणले. त्याला आपण काय म्हणतो, केवळ अन्वयी म्हणतो म्हणले. ही ओके, पुढचं काय सांगितले, आता उदाहरण काय दिलं, केवळ अन्वयी का आलं, काय केवळ अन्वयी, ज्या हेतूत किंवा लिंगात केवळ अन्वयी व्याप्ती असते. म्हणजे काय, हेतू आणि सध्याचा सकारात्मक संबंध असतो, त्याला आपण काय म्हणतोय, केवळ अन्वयी असे म्हणतो म्हणले. आता उदाहरण काय म्हणले, घट अभिधेय आहे कारण ते प्रमेय पदार्थ आहे म्हणले. घट काय म्हणले, अभिधेय आहे कारण ते कसं आहे, प्रमेय पदार्थ आहे म्हणले. ही ओके, उदाहरणार्थ पट येथे व्यतिरिक्त व्याप्ती होऊ शकत नाही, कारण घट अभिधेय आहे, कारण जेवढे पदार्थ आहेत ते सर्व कसे, प्रमेय व अभिधेय दोन्ही आहेत म्हणले. हे
आता काय म्हणले घटाचं उदाहरण दिले ह्याच्यामध्ये, काय म्हणले घटाच्या उदाहरणामध्ये त्यांनी की घट काय अभिधेय आहे का, कारण ते प्रमेय आहे म्हणलं ही. आता स्पष्टीकरण कसं सांगितलं याचं की घटाला अभिधेय म्हणले आणि ते का तर त्याच्या प्रमेयत्वामुळे, जसं की पट काय प्रमेय आहे म्हणले ही, पट पण कसं आहे अभिधेय आहे म्हणले. आता ह्याच्यामध्ये कसं फक्त व्यतिरिक्त व्याप्ती होऊ शकते म्हणले ही, कारण जेवढे पदार्थ आहेत, घट काय पदार्थ आहे, मग जेवढे पदार्थ किंवा जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या कशा प्रमेय आणि अभिधेय आहेत म्हणले ही. त्याच्यामुळे काय म्हणले त्याच्यामध्ये त्यांनी ही की घट कसं आहे आपलं हे अभिधेय आहे म्हणले, आणि इथे कोणती व्याप्ती होती फक्त सकारात्मक, म्हणजे कोणती व्यतिरिक्त व्याप्ती होऊ शकत नाही म्हणले याच्यामध्ये त्यांनी ही. मग व्यतिरिक्त व्याप्ती होऊ शकत नाही तर कोणती व्याप्ती होती, फक्त अन्वयी व्याप्ती होती, म्हणजे कोणती केवळ अन्वयी परामर्श होतो. हो काल. किंवा तुम्ही आपलं अग्नी आणि ह्याचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो, कोणतं आपण धूर आणि अग्नीचं, की काय म्हणता तुम्ही की धूर आणि अग्नी कुठं फक्त ह्यांचा फक्त सकारात्मक संबंध आपल्याला दिसतोय, त्याला आपण काय म्हणणार केवळ अन्वय असे म्हणतो, असंही समजू शकता तुम्ही. म्हणजे धुराचा आणि अग्नीचा फक्त सकारात्मक संबंध असणे ह्याला आपण काय म्हणणे केवळ अन्वय, तो होऊ शकत नाही पण जस्ट समजण्यासाठी तुम्ही घेऊ शकतो. दुसरं काय म्हणले आता केवळ व्यतिरिकी अनुमान, केवळ व्यतिरिकी लिंग परामर्श. काय म्हणते ज्या लिंगात केवळ व्यतिरिक्त व्याप्ती असते, केवळ अन्वयीमध्ये काय होतं फक्त सकारात्मक व्याप्ती होती, म्हणजे काय हेतू साध्याचा सकारात्मक संबंध होता. केवळ व्यतिरिकीमध्ये काय म्हणले लिंगात केवळ व्यतिरिक्त व्याप्ती असते म्हणले, त्याला केवळ व्यतिरिक्त होय, म्हणजे काय हेतू आणि साध्याचा फक्त नकारात्मक संबंध. काय म्हणले हेतू साध्याचा ओनली नकारात्मक संबंध. तिथे हेतू आणि सध्याचा कसा फक्त नकारात्मक संबंध असतो, त्याला आपण काय म्हणतोय केवळ व्यतिरिक्त असा लिंग परामर्श असं म्हणतो म्हणले. आता उदाहरण काय सांगितले, आणि ही पृथ्वी अन्य तत्वापेक्षा भिन्न आहे म्हणजे आपली जी पृथ्वी आहे जी अन्य तत्व आहे किंवा अन्य द्रव्य आहेत ते अन्य द्रव्यापेक्षा कशी आहे म्हणले भिन्न आहे म्हणले, कारण त्याचा गुणगंध आहे. कारण आपली जी पृथ्वी आहे म्हणजे पृथ्वी महाभूत, त्या पृथ्वी महाभूत जे उरलेले 4 महाभूत आहेत किंवा 9 कारणद्रव्यापैकी जे पृथ्वी कारणद्रव्य आहे ते उरलेले 8 कारणद्रव्यापेक्षा कसं भिन्न आहे म्हणले. का भिन्न आहे त्याचा हेतू दिलाय, का हेतू दिलाय कारण त्याच्याकडे गंध गुण असल्यामुळे ते भिन्न आहे म्हणले. आता पुढे काय म्हणले जो अन्नद्रव्य भिन्न नसतो तो गंधयुक्त सुद्धा नसतो म्हणले ही. उदाहरणार्थ जल, जलाकडे गंध आहे का नाही, गंध कुणाकडे आहे फक्त पृथ्वीकडे आहे, म्हणून काय म्हणले पृथ्वी अन्य द्रव्यापेक्षा भिन्न आहे म्हणले. मग काय म्हणले येथे या प्रकारचे उदाहरण दिले असता की जो गंधवाला आहे तो अन्य तत्वान भिन्न आहे, कारण गंध पृथ्वी व्यतिरिक्त अन्य कोणाकडेही कोण्याही तत्वात किंवा कोणत्याही द्रव्यात नाही. जर आपण असं म्हणलं की बाबा जो गंधवाला आहे तो कसा आहे 9 कारणद्रव्यामध्ये भिन्न आहे असं जर म्हणलं तर काय होते ह्याचे फक्त नकारात्मक व्याप्ती होती म्हणले, कारण अन्य कारणद्रव्यामध्ये काय आहे म्हणले गंध नाहीये, फक्त गंधद्रव्य कशामध्ये आहे आपलं फक्त पृथ्वी महाभूतामध्ये पृथ्वी द्रव्यात आहे म्हणले ही. कळालं. आता पुढचं काय अन्वय व्यतिरिकी, म्हणजे जिथे हेतूचा आणि साध्याचा सकारात्मक संबंध देखील असतो आणि नकारात्मक संबंध देखील असतो. काय म्हणले ज्या लिंगात म्हणजे काय ज्या हेतूत अन्वय व्याप्ती व व्यतिरिक्त व्याप्ती दोन्ही दृष्टांत मिळतात, म्हणजे काय हेतू आणि साध्याचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही संबंध जिथे पाहायला मिळतात त्याला आपण काय म्हणतोय अन्वय व्यतिरिक्त लिंग परामर्श म्हणतो म्हणले ही. उदाहरणार्थ काय म्हणू शकतो आपण धूर आणि पर्वत, जिथे अग्नी असेल तिथे धूम सुद्धा असेल, व जिथे धूम असेल म्हणजे काय जिथे जिथे अग्नी तिथे तिथे धूर, आणि जिथे तिथे धूर तिथे तिथे अग्नी सुद्धा असेल. जसं की स्वयंपाकघर, स्वयंपाकघराला दुसरं नाव काय महान सुद्धा आपण म्हणतो म्हणले ही. स्वयंपाकघरामध्ये काय असते म्हणले ही अन्वय व्याप्ती आहे म्हणले ही. आणि जिथे अग्नी नाही आहे अग्नीचा अभाव आहे तिथे सुद्धा धुमाचा सुद्धा अभाव आहे, जसं की जलाशय त्याला महारुद्र म्हणले की जलाशयामध्ये कसं अग्नीही नाही आणि धूरही नाही, तर ही व्याप्ती कशी झाली व्यतिरिक्त व्याप्ती झाली. काय म्हणले एका ठिकाणी महानस म्हणजे काय स्वयंपाकघर हा अन्वयाचा दृष्टांत आहे, तर एका ठिकाणी महादत म्हणजे काय जलाशय हा व्यतिरिकेचा दृष्टांत आहे. या ठिकाणी दोन्ही व्याप्ती सिद्ध होतात. काय म्हणले अन्वय आणि व्यतिरिक्त दोन्ही व्याप्ती जिथे सिद्ध होतात त्याला आपण काय म्हणतो म्हणले ही अन्वय व्यतिरिक्त लिंग परामर्श म्हणतो म्हणले ही. काल इथपर्यंत. आता पुढचा पॉईंट काय आपला आयुर्वेदिक महत्त्व, म्हणजे आपलं जे अनुमान प्रमाण आहे ते अनुमान प्रमाणामध्ये कुठे कुठे वापरू शकतात. आता ह्याच्यामध्ये पहिलं पॉईंट आपण जर मेन उदाहरण घेतले तर, पण तुम्हाला पेपरमध्ये आलं आयुर्वेद महत्त्व लिहा कशाचे अनुमान प्रमाणाचे, तुम्ही काय लिहिणार प्रत्यक्ष ही अल्प ही लाईन टाकायची. काय म्हणणार जे प्रत्यक्ष प्रमाण आहे ते अतिशय अल्प आहे. काय म्हणणार प्रत्यक्ष ही अल्प, प्रत्यक्ष प्रमाण कसं आहे म्हणजे अल्प आहे,
आणि अनुमान कसं आहे, विसार आहे म्हणजे आपलं ही अफाट आहे म्हणलं. ही प्रत्यक्षाने कसं फक्त वर्तमानकालीन ज्ञान होते, अनुमानाला कसं त्रिकालीन ज्ञान होते, म्हणजे तिन्ही काळातील ज्ञान ज्याने होते त्याला आपण अनुमान प्रमाण म्हणतो. म्हणजे का भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान होते अनुमानाने, म्हणून अनुमान प्रमाण कसे आहे म्हणले, हे अफाट आहे. अनुमान प्रमाणाने होणारे ज्ञान अफाट आहे, म्हणून प्रत्यक्षापेक्षा अनुमान जास्त महत्त्वाचे म्हणले. हे एक तुम्ही पहिला पॉईंट टाकू शकतो. मग नंतर तुम्ही दुसरा पॉईंट काय टाकायचा आपला अनुमान प्रमाणाच्या आयुर्वेदिक महत्त्वामध्ये, की बाबा काय म्हणले, पहिलं अग्नी जरण शक्त्या परीक्षेत जठराग्नीची परीक्षा पाचनशक्तीवरून करावी. काय म्हणले, ही अग्नीची जरणशक्ती, अग्नीची जरणशक्ती आहे त्याची परीक्षा करताना आपण कशाची परीक्षा करतो, अग्नीमध्ये जठराग्नीची परीक्षा करतो. मग जठराग्नीची परीक्षा कशामुळे होते, आपल्या पाचनशक्तीवरून होते म्हणले. जठराग्नीची परीक्षा कशावरून करतो, पाचनशक्तीवरून. म्हणजे जेवढी पाचनशक्ती चांगली तेवढं आपण काय म्हणतो, आपलं जठराग्नी कशी म्हणतोय, उत्तम आहे म्हणतोय. जठराग्नी उत्तम म्हणजे पाचनशक्ती कशी उत्तम आपली ही. इथे आपण अनुमान लावू शकतो. कशावरून अनुमान लावायला, आपण जठराग्नीचा अनुमान लावायला. कशावरून, पाचनशक्तीद्वारे आपण काय करतोय, जठराग्नीचा अनुमान करतोय. म्हणजे जठराग्नी कशी आहे, हीन आहे, मंद आहे, उत्तम आहे किंवा तीक्ष्ण आहे, हे कशावरून अनुमान लावणार, पाचनशक्तीवरून. कसं, जर अन्न लवकर पचवते म्हणजे कशी आहे, तीक्ष्ण आहे. जर उशिरा पचवते तर कसं आहे, मंद आहे. असे आपण अनुमान लावत आहात. पुढे काय म्हणले, श्रोत्रादी इत्यादींच्या शब्दार्थ ग्रहणात श्रोत्रादी ज्ञानेंद्रियाचे अनुमान शब्दादी अर्थावरूनच करावे. काय म्हणले, जेव्हा आपण श्रोत्रेंद्रियाद्वारे शब्द ग्रहण करतो, मग ते शब्द कोणते आहेत याचा अनुमान आपण कशावरून करतो, त्यांच्या अर्थावरूनच करावा म्हटलं. ही काय म्हणले, श्रोत्रादींनी म्हणजे जे कोणता ऐकणारा व्यक्ती आहे त्याने शब्दार्थ ग्रहणात, म्हणजे जेव्हा तो शब्दाचा अर्थ ग्रहण करतोय, श्रोत्रादींनी शब्दार्थ ग्रहणात जेव्हा तो शब्दाचा काय करतोय, अर्थ ग्रहण करतोय, तेव्हा श्रोत्रिय आदी ज्ञानेंद्रियाचे म्हणजे जे आपलं कर्णेंद्रिय आहे त्या ज्ञानेंद्रियाचे अनुमान शब्दादी म्हणजे काय आपले ही अर्थावरूनच करावा म्हणलोय. म्हणजे काय म्हणले, समजा तर इथं काय म्हणजे चक्षुरेंद्रिय असते, चक्षुरेंद्रियाला कशाचे ज्ञान होते, रूपाद्वारे आपण काय करतोय, चक्षुरेंद्रियाचं ज्ञान होते ही, त्याचा आपण अनुमान करतो म्हणले. पुढे काय म्हणले, मनोअर्थ व्याभिचरेन. मनोअर्थ व्याभिचरेन म्हणजे काय म्हणले, मनाचे अर्थ, चिंते विचारे अनुमान, ऊह्ये इत्यादीचे अनुमान कशावरून करतो, आपण मनाच्या स्थितीवरून करतो. एखादा व्यक्ती आहे तो सतत काही ना काहीतरी कसा चिंतेमध्ये गुंतलेला आहे, मग आपण काय म्हणणार, हा कसा आहे, आपला हायपरटेन्शन म्हणजे ओव्हर थिंकिंग करतोय, म्हणजे कसा डिप्रेशनचा पेशंट आहे. आपण बघतो ना, मानसिक अवस्थेवरून आपण काय करतोय, त्याच्या मनाची अवस्था ही करतोय आपण, ही मनाचे अनुमान लावतो. म्हणजे मन कंट्रोलमध्ये आहे का, किंवा मन कसे आहे त्याचे अनुमान लावायला. पुढे काय म्हणले, विज्ञानम व्यवसायन विशेष ज्ञानाचे अनुमान व्यवसायावरून करावे. म्हणजे व्यापाराचे ज्ञान कशावरून लावतोय आपण, त्याच्याही अनुभवावरून लावतोय. पुढे काय म्हणले, रजसंज्ञेन रजगुणाचे अनुमान त्याच्या आसक्तीवरून. एखादा व्यक्ती किती आसक्त आहे एखाद्या गोष्टीबद्दल, त्याच्यावरून आपण काय करतोय, त्याच्या रजगुणाची काय करतोय, अनुमान लावतोय म्हणले. त्याच्या आसक्तीवरून काय करतोय आपण, त्याच्या रजगुणाचे अनुमान लावतो. पुढे काय म्हणले, मोह विज्ञान मोहाचे अनुमान कशावरून लावतो, अज्ञानावरून लागतो. आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीचा अज्ञान असेल, त्याच्याकडे ज्ञान नसेल किंवा नॉलेज नसेल, तर तो काय करतोय, मोहामध्ये अडकतो म्हणले, भ्रमामध्ये अडकतो. त्याला वेगवेगळ्या गोष्टीबद्दल कसं आसक्ती निर्माण झाली म्हणजे काय होते, मोह निर्माण होतं त्याच्यामध्ये. काय म्हणले, अज्ञानावरून कशाचे अनुमान, मोहाचे अनुमान लावतो म्हणले. पुढे काय म्हणले, क्रोधम अभिविद्रेन विद्रोहेन क्रोधाचे अनुमान कशावरून लावतोय, विद्रोहावरून. कशाचे अनुमान लावतोय आपण, क्रोधाचे अनुमान लावत आहात. पुढे काय म्हणले, शोकाचे अनुमान दैनावस्थेवरून म्हणजे दीनतेवरून. एखादा माणूस किती दीन झालेला आहे किंवा त्याची जी परिस्थिती आहे ती किती दुबळी झाली आहे, ह्याच्यावरून आपण काय अनुमान लावतो, तो किती शोकग्रस्त आहे ह्याचे काय करतोय, अनुमान लावतो म्हणले आपण. पुढे काय म्हणले, हर्षमोदेन हर्षाचे अनुमान कशावरून लागतो, आमोद प्रमोदावरून. एखादा व्यक्ती किती म्हणजे खुळखळीत आहे, बोलताना कसा बोलत आहे, व्यवहार करताना वागताना तो कसा वागतोय, मोकळेपणाने वागतोय म्हणजे तो कसा आहे, आनंदी आहे, ह्याचे आपण अनुमान लावतो म्हणले. ही कशावर, आमोद प्रमोदावरून. पुढे काय म्हणले, प्रीतितोषेन प्रीतीचे अनुमान कशावरून लावतो, संतोषावर. एखाद्या व्यक्तीचा संतुष्ट आहे म्हणजे कसं, तो ही ज्याच्याजवळ जी कोणती साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीमध्ये तो कसं संतुष्ट आहे म्हणजे कसं, तो ह्याच्यावरून आपण काय लावतोय, प्रीतीचे अनुमान लावतोय. त्याच्याही समाधानावरून काय, प्रेमाचे अनुमान लावतोय. पुढे काय म्हणले, भयविषादेन भयविषादेन म्हणजे काय, भयाचे भीतीचे अनुमान कशावर लावतो, विषादावर. एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल किती ही करताय, विचार करताय किंवा त्याबद्दल सारखं हे करताय, त्याच्यावरून आपण काय लावतोय, त्याच्या भयाचे अनुमान लावतो म्हणले. पुढे काय म्हणले,
धैर्यम विषादेन, धैर्याचे अनुमान कशावरून लावतो? अविषादावरून. एखादा व्यक्ती जास्त ही करत नाही, चिंता करत नाही, किंवा विषाद म्हणजे कसं व्यर्थ बडबड किंवा व्यर्थ कुणाबद्दल कसं आपली प्रॉब्लेम वगैरे सांगणं वगैरे ह्या गोष्टी करत नाही. ह्याच्यावरून आपण काय अनुमान लावतो? त्याच्या धैर्याचे म्हणजे कसं सहनशक्तीचे अनुमान लावतो म्हणले. ओके, कळालं? तर ह्या ठिकाणी आता आपलं काय झालेलं आहे? अनुमान प्रमाण संपलेलं आहे. आपण अनुमान प्रमाणामध्ये काय काय व्याप्ती बघितली. व्याप्ती म्हणजे काय बघितलं आपण? हेतू आणि सध्याचा सकारात्मक संबंध किंवा हेतू सध्याचा अविनाभाव संबंध हे बघितलं व्याप्तीमध्ये. त्याचे 3 प्रकार बघितले: अन्वय व्याप्ती, व्यतिरिक्त व्याप्ती, हे प्रकार बघितले. नंतर काय बघितलं आपण? हेतू बघितला. हेतूमध्ये काय बघितलं आपण की बाबा हेतूचे 5 प्रकार होते. जर हेतू सदहेतू आहे, हेतूमध्ये सदहेतू असद हेतू बघितलं. सदहेतू असेल त्याच्यामध्ये 5 प्रकार असायला पाहिजे, त्याच्यामध्ये बघितलं. पुन्हा असद हेतू बघितलं, पुन्हा अहेतू बघितलं आचार्य चरकानुसार. नंतर आपण काय बघितलं तर अनुमान प्रमाणाचे प्रकार बघितले. अनुमान प्रमाण बघितलं. अनुमान म्हणजे काय? अनुमितीकरणम, अनुमानम हे बघितलं. नंतर काय बघितलं आपण? लिंग परामर्श बघितलं. लिंग परामर्श नंतर काय बघितलं? त्याचं आयुर्वेदातील महत्त्व बघितलं. ओके, आता ह्या आणि जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल ना अनुमान प्रमाण, तर ह्याच सिक्वेन्सनं करायचं. पहिल्यांदा काय एकदम बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. जसं आपण बघितले ना काय काय पक्ष काय, साध्य काय, हेतू काय, पुन्हा सपक्ष काय, विपक्ष काय, ह्या गोष्टी आपल्या हे जे 7-8 पॉईंट आहेत ना, हे जर तुम्हाला कळले ना, मग अनुमान प्रमाण कधीच अवघड जात नाही. मग कोणतेही उदाहरण राहू दे तुमच्यासमोर, तुम्ही लगेच त्याला 3 कॅटेगरीमध्ये टाकायचं. पक्ष, हेतू, साध्य आणि सपक्ष ह्या कॅटेगरीमध्ये त्याला टाकून द्यायचं. कोणतेही उदाहरण आलं आणि त्यानुसार काय करायचं? त्याचा अनुमान कोणता आहे, काय अनुमान निघतंय, कशाचा प्रकार आहे, हे लगेच तुम्हाला कळून जाईल. ओके, आणि जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने करायला गेला मग कन्फ्युजन वाढून जाईल तुमचं. ठीक आहे, काही अडचण असली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. PPT आणि नोट्स तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जातील. ओके, थँक्यू.